मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। तालुक्यातून प्रस्तावित असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात नेवरी येथील शेतकऱ्यांनी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली आहे। शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या हरकती दाखल करीत महामार्गाला जमीन न देण्याचा निर्धार व्यक्त केलाय। कडेगाव तालुक्यातून नेवरी भागातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळे परिसरातील सुपीक शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात येणार असल्याने तसेच अनेक शेतकरी भूमिहीन होणार असल्याने संबंधित गावातील शेतकऱ्यांनी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली। जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आपल्या हरकती दाखल केल्या। यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी प्रशासनाला निवेदन सादर करून प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा पुनर्विचार करण्याची मागणी केली। तसेच शक्तीपीठ महामार्गाला जमीन देणार नसल्याचे सांगितले। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पिढ्यानपिढ्या कसत आलेल्या जमिनी या त्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असून शक्तीपीठ प्रकल्पासाठी जमीन संपादन झाल्यास अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडतील। त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या हक्काचा विचार करून प्रकल्प राबवण्यापूर्वी सर्व संबंधितांची मते जाणून घ्यावीत। आम्हाला शक्तीपीठ नको अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी शेतकरी प्रतिनिधी विद्याधर महाडिक, संपतराव महाडिक, अमोल महाडिक, धनंजय मेटकरी, आदित्य महाडिक, दैनिक प्रतिध्वनीचे प्रतिनिधी विनायक विभूते, 7 स्टार न्यूज चॅनलचे प्रतिनिधी महेश पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन सुपूर्द केले। शक्तीपीठ प्रकल्पाविरोधातील हरकती मोठ्या संख्येने दाखल होत असून शेतकऱ्यांच्या न्याय मागण्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। महेश पवार, 7 स्टार न्यूज, विटा।